जळगाव विधान परिषदेतनं राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। पक्षाच्या आदेशानंतर आपण उमेदवारी अर्ज मागे घेतोय असं देवकरांनी सांगितलं। यासोबतच शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुरेश चौधरी हे देखील अर्ज मागे घेणार असल्याची माहिती शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे जळगावात भाजप उमेदवारी आणि गिरीश महाजन यांचे समर्थक चंदू पटेल यांची वाट मोकळी होण्याची चिन्ह दिसतात। पवार साहेब, आदरणीय आदित्य दादा आणि आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेवरून मी पक्षाच्या वतीने फॉर्म भरलेला होता आणि आजही पक्षाच्या सूचनेच्यावरून मी माघार घेतला। पण कारण काय त्याच्या पाठीमागचं? कारण काय, नेत्यांना माहिती असतं आपण पक्षाचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत। पक्षाने जो आदेश दिला तो पाळायचा असतो, त्या पद्धतीने मी माघार घेतली आहे। एक तुल्यबळ उमेदवार होता तुम्ही, मी 100% निवडून आलो असतो। आणि अधिक माहिती घेऊया, चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, काय नेमक्या घडामोडी घडतायत आणि या निर्णयामुळे आता चित्र नेमकं कसं असेल जळगावातलं? अश्विन, अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी ही जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची निवडणुकीचा अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता। यामध्ये कोण माघार घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं। पहिल्यांदाच अशी परिस्थिती होती की आजपर्यंतचा जर विचार केला तर एकनाथराव खडसे यांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला होता, अशी पार्श्वभूमी होती। आणि या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदाच एकनाथराव खडसे यांचे जे काही खंदे समर्थक होते, गुरुमुख जगवाणी यांना उमेदवारी न देता पक्षाने चंदू पटेल या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली होती। आणि त्यामुळेच या निवडणुकीकडे मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांचं राजकीय लक्ष लागलेलं होतं। आणि आज जर माघारीचा विचार केला आपण तर जवळजवळ भाजप सोडलं तर सर्वच प्रमुख पक्षांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे। एकूण 27 उमेदवारांपैकी या ठिकाणी 20 उमेदवारांनी या वेळेला आता माघार घेतलेली आहे। त्यामुळे चंदू पटेल यांचा विजयाचा मार्ग या ठिकाणी सुकर होताना दिसतो आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल का असा जो काही प्रश्न सर्वदूर होता, बिनविरोध होणार नाही अशी चिन्ह आता यावेळेला दिसू लागलेली आहे। मात्र चंदू पटेल हे विजयाकडे नक्कीच पोहोचतील असा अंदाज आता राजकीय क्षेत्रातील जाणकार मानत आहेत। अश्विन, चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।